नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 13 नोव्हेंबर 2020 रात्रीचे 8:15 वाजलेत. दररोजप्रमाणे निफ्टी इंडेक्सचं चार्ट ॲनालिसिस. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघत आहात ते आपण काल म्हणजे 12 तारखेला रात्री डिस्कशन केलं होतं. त्याबद्दल माहिती घेतली होती की काय होऊ शकतं, सपोर्ट रेजिस्टन्स काय असेल. तर हा चार्ट मी आता तोच ठेवलेला आहे, कालचा आहे तो. तर काही गोष्टी मी डिलीट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि काही गोष्टी आपण नवीन ड्रॉ करूया. तर काल बघा आता 12 तारीख, 12 तारीख एंड म्हणजे आता तुम्ही कर्सर बघतायत ह्या पॉइंटला, म्हणजे 12,900 700च्या जवळपास निफ्टी क्लोज झाला होता. ओके. आणि तेव्हा मी बघा ही एक रेजिस्टन्स काढली होती आणि ही एक सपोर्ट लाईन काढली होती, कारण हा जो अप ट्रेंड चालू आहे त्याच्या वरच्या अपट्रेंडच्या लाईनीला निफ्टी होता आणि दोन डबल टॉप बनलेत, ते मी तुम्हाला काल दाखवले आणि निफ्टी आता साइडवेज झालाय. आता तुम्ही बघाल की ही जी डाऊनची लाईन आहे ही अपर ट्रेंडची बॉटमची लाईन आहे, डाऊनची नाही म्हणणार, बॉटमची लाईन आहे, खालच्या साईडची जी लाईन आहे त्या साईडला निफ्टी आता आहे. म्हणजे बघा, निफ्टी ओपन झाला नंतर खाली गेला, जो आपला सपोर्ट होता 12,575 होल्ड झाला, म्हणजे 600 होल्ड झाला आणि मी सपोर्ट दिला होता तुम्हाला 12,500. मुद्दाम लॉंग दिला होता कारण हा न देता इथे दिला होता की कारण आज शुक्रवार होता, नेक्स्ट एक्सपायरीचा पहिला दिवस होता, त्याच्यामुळे खालचा सपोर्ट दिला होता. तरी सुद्धा माझ्या चॅनलवरती बघा मी वेगळा सांगितला होता, ते पण मी तुम्हाला दाखवतो. माझं लक्ष्य असेट सर्व्हिस चॅनल आहे टेलिग्रामचं, मी त्याच्यावर सपोर्ट रजिस्टर आणि बाकीच्या गोष्टी टाकत असतो. बघा, निफ्टी सपोर्ट 12,575 आणि रजिस्टर 12,750. तसंच बँक निफ्टीचं दिलं असतं, पण बँक निफ्टीचा बऱ्याच वेळा सपोर्ट रेजिस्टन्स हा थोडासा 50-100 पॉईंटने खालीवरती होतो, कारण बँक निफ्टीमध्ये व्होलॅटिलिटी जास्त असते. कारण मी मागे पण सांगितलं होतं बँक निफ्टीमध्ये फक्त 12 स्टॉक्स असतात आणि निफ्टी इंडेक्समध्ये 50 स्टॉक्स असतात. त्याच्यामुळे निफ्टी इंडेक्सचं चार्ट ॲनालिसिस करणं सोपं जातं बँक निफ्टीपेक्षा, कारण बँक निफ्टीमध्ये 1000 पॉईंटची पण होऊन जाते, हे तुम्ही बघितलंच असाल. तर निफ्टी ओपन झाला नंतर मग जवळपास 9:45च्या सुमारास निफ्टी वरती गेला आणि वरतीच राहिला. तर आता आपण थोडंसं चेंज करूया. आता बघा, म्हणजे उद्याचा आपण म्हणजे उद्या म्हणजे आता उद्या तर दिवाळीच्या निमित्ताने मुहूर्त ट्रेडिंग आहे, त्याच्यामध्ये काय जवळपास अर्धा तास असतं ते, त्याच्या पण शक्यतो उद्या बाईंगच राहणार आणि निफ्टी हा बहुतेक पॉझिटिव्हच क्लोज होणार. त्याच्यामुळे त्याकडे लक्ष न देता आपण सोमवारी सुट्टी आहे म्हणजे मंगळवारीच आता आपलं आता मार्केट ओपन होईल आणि ट्रेडिंग होईल. तर मंगळवारच्या दृष्टीने उद्याचं जे काय राहील ते राहील, पण मंगळवारच्या दृष्टीने आता हे दोन डबल टॉप आपण डिलीट करूया, काल जे काढले होते ह्या लाईन्स पण डिलीट करूया, म्हणजे सोपं जातं लक्षात येण्यासाठी. माझं ट्रेंड लाईन पण डिलीट झाली वाटतं, मी ती परत काढतो. अपर चॅनल हे ॲरो तर लागतातच आपल्याला. ती ट्रेंड लाईन काढून घेतो परत. कशी ड्रॉ करायची तुम्हाला परत आता लक्षात येईल. बघा, हा काय करतो मी, हा एक सगळे हाय, हा हाय हे करतो आणि दुसरा त्याचा खालचा लो कनेक्ट करतो. नवीन असं काहीच करत नाही, तुम्ही पण सुद्धा करू शकता. तुम्हाला फक्त चार्टवरती काम करावं लागेल, एवढंच आहे. ओके, सोपं असतं, अवघड काहीच नसतं, फक्त आपल्याला स्वतः करावं लागतं
आयतं जर मिळालं तर त्याच्यातून बऱ्याच वेळा लॉस होत असतो, म्हणून स्वतःसुद्धा अभ्यास करायचा असतो. आणि आपल्या माझ्या व्हिडिओचा उद्देश तोच आहे की तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी करू शकता. आता बघा, हा सपोर्ट, हा रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट काढला होता, दुसरा पण सपोर्ट काढलेला आहे. तर आता निफ्टी साईडवेज गेलंय, म्हणजे तुम्ही बघा आता हे आता असं साईडवेज चाललंय, म्हणजे हा टॉपवाला आता साईडवेज झालेला आहे. तरी सुद्धा निफ्टी बुलिशच आहे, म्हणजे अप गेल्यानंतर साईडवेज हे चांगलं असतं. म्हणजे हा सपोर्ट जोपर्यंत तोडत नाही 12,500चा, तोपर्यंत निफ्टी बुलिश आहे. आणि असं पण बुलिशच आहे. आणि काय तयार होत, हा, आणि जर 12,767 किंवा 12,800, आता 12,800 उद्या मोहर ट्रेडिंग आहे, त्याच्यामुळे 12,800 जास्तीत जास्त जाऊ शकतं. 12,800च्या वरती क्लोज झालं तर मंगळवारी अजून निफ्टी इंडेक्स वरती जाऊ शकतो, म्हणजे 13,000कडे जाऊ शकतो. नाहीतर मग साईडवेज म्हणून हे जे चॅनल काढलेलं आहे, ह्या चॅनलमध्येच निफ्टी असू शकतो. पण व्ह्यू हा बुलिश आहे. आता तुम्हाला बघा, ही जी स्पाइक आली होती 10:15 मी चॅनलवरती माझ्या बाय टाकलं होतं. बघा, लास्ट 2 डेज निफ्टी होल्डिंग सपोर्ट, बाय ऑन डीप इन प्रोग्रेस. ते जवळ 11:15च्या आसपास टाकलं होतं, पोस्ट केलं होतं. बघा, बँक निफ्टी मूव्ज हायर दॅन निफ्टी, ऑब्झर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न असा तयार झाला बँक निफ्टीच्या 1 आवर चार्टला जवळपास 1:30 वाजता, की त्याच्यानंतर बँक निफ्टी जोरात वरती गेला. ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि इथे मी बाय टाकलं होतं एका ठिकाणी, कुठे होतं, बोथ आर बुलिश बाय असं टाकलं होतं. दिसत नाही लवकर, ते काय होतं, बराच वेळ लागून जातो शोधायला. हां, 1 वाजता टाकलं होतं बघा, चॅनल स्क्रीनवर बघाल तुम्ही, बोथ इंडेक्स बुलिश 1 वाजता. आणि 1 वाजता बघा, 1 वाजता ही एक पहिली पीक आली, त्याच्यानंतर साईडवेज गेलं निफ्टी, मोठा करतो, ही पहिली स्पाइक आली, नंतर साईडवेज गेल्यानंतर परत बघा 1 वाजेला, 1 बघा, 1:30 आहे हा 1 वाजता, 12:45 हा 1, इथून परत एक खालीवरती झाला आणि इथून परत निफ्टी वरती गेला, म्हणजे डे हायला गेला. आता तुम्हाला बँक निफ्टीचं दाखवतो. बघा, बँक निफ्टी 12:45, माझी पोस्ट काय होती, 1:26, ओके, 1:26, 12:45, 1 आणि 1:26, म्हणजे ही जी कॅन्डल स्टिक आहे, ही जी रेड कॅन्डल आहे, त्याच्यानंतर बघा बँक निफ्टी म्हणजे 28,160च्या आसपास होता, 170, तिथून बँक निफ्टी इथपर्यंत गेला, जवळपास 28,500 पर्यंत. म्हणजे ते कॅन्डल स्टिक 1 आवरच्या याच्यात बघा, 1 आवरची चार्ट तुम्हाला दिसेल बघा, इथे तर क्लिअर आहे. बघा, ही जे आहे ना, बघा, ही एक रेड आहे, खाली आली, त्याला कव्हर केली ग्रीनने, म्हणजे बँक निफ्टी वरती जाणार आहे हे जवळपास 10:15 10:30ला कळत होतं. आणि नंतर बघा 3 कंटिन्युअस ग्रीन कॅन्डल वरती आलेलं आहे. हे आपल्याला लवकरच कळतं. हे चार्टमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सुद्धा कळू शकतं. जेव्हा मी इथे बाय टाकतो तेव्हा सुद्धा माझी पोझिशन तेव्हा बाय केलेली असते. तुम्ही तुमच्या पद्धतीने बाय आणि पोझिशन घेऊ शकता. फक्त मी काय पोस्ट करतो ते वाचायचं आणि त्याप्रमाणे ट्रेड करायचा. आता अमेरिकन मार्केट बघू. अमेरिकन मार्केट तर प्लसच आहे बघा, डाऊ इंडेक्स प्लस 200च्या वरती आहे, फ्युचर पण आहे, आणि SGX निफ्टी 12,755च्या आसपास आहे, म्हणजे तो सगळे पॉझिटिव्ह आहे. आणि डॅक्स सुद्धा प्लस 50-60च्या आसपास आहे. म्हणजे सगळे मार्केट आता जे निगेटिव्ह होते सकाळी ओपन होताना ते सगळे पॉझिटिव्ह झालेत. आणि उद्या मोहरो ट्रेडिंगला सुद्धा अपच राहील. ठराविक स्टॉकमध्ये बाईंग होईल, म्हणजे इंडेक्स स्टॉक्समध्येच बाईंग होतं. तुम्ही गोल्ड सुद्धा बाय करू शकतात आणि बाकीचे पण बाय करू शकतात. काही प्रश्न असले तर मला टेलिग्रामवर विचारा, मी नक्की उत्तर देईन. स्पेसिफिक स्टॉक्स वर सुद्धा माझं ॲनालिसिस चार्टचं पण सांगतो मी, असं राहील तसं राहील, तुम्ही विचारा. म्हणजे कसं असतं, देवाणघेवाण झाल्याने माहितीची क्लिअरिटी होते आणि ट्रेड करायचा नाही करायचा ते पण लक्षात येतं. अदर इन्फॉर्मेशन तुम्हाला कळू शकता.
तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे अभ्यास करूनच ट्रेड करा आणि ट्रेंड हा अप ट्रेंड आहे आणि बाय ऑन डिप्स अजूनही चालू आहे. तर सगळ्यांना हॅपी दीपावली आणि उद्या मुहूर्तच्या ट्रेडिंगच्या दिवशी ट्रेड करा आणि प्रॉफिट कमवा. धन्यवाद.